प्रशांत विथ दीपक फ्रंट लाईन षटक राजन डी बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅटची मोठी गाडा शॉट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय शॉट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय सिंगल मिळेल सिंगल सोबत अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी प्रशांत म्हात्रे आणि सोबतच चिरोबा कोण टीमचं षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राजन डीच्या माध्यमातून झाला होता परंतु फटका चांगला पाहायला मिळत नाहीये मिळतीये फक्त न फक्त सिंगल षटकातील पुढचा बॉल यस अगदी मागच्या बॉलवर एक्झिट काय घडलं त्या ठिकाणावर ना या संदर्भात आमचे दोन्ही पंच चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येईल अजय अजय मली या आपण दोन सत्कार स्वागत सन्मान कंप्लीट करू शिवा म्हात्रे आणि जगदीश म्हात्रे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत दोन्ही तुफान पिंपळा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत नक्कीच या ओव्हरनंतर आपण करू तयारी ठेवा आपण जगदीश म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि माजी सहसचिव राहिलेत तर शिवा म्हात्रे तुफान पिंपळा संघाचे संघनायक आहेत आणि शाखा प्रमुख शिवसेना पिंपलास यस वलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने राजन डीचं हे पहिलं षटक आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल या भलेच ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला बॉल उचलला गेला सिंगल कंप्लीट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता एक धाव मिळाली आहे ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी वाईट ऑफ लॉंग ऑन बॉल उचलला गेलाय पुन्हा एकदा मिळेल फक्त आणि फक्त एकच राजन डी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल काय कमालीचा फटका आपण पाहतोय बॉल निघून जातोय सीमा पार 4 धावा चौकार पहिला 5 बॉलचा विचार केला ना तर अगदी सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि त्या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या आहेत 10 कदम 10 धावा धावफलकावर
10 धावा धावफलकावर आहेत. वर्क त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे ओम फोटोज लाईव्हसाठी. चांगलं टेलिकास्ट पहिला बॉलपासून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर संतोष मडवी येतोय. चला थोडं स्पीडअप करा. टीम बंद्रा मारुती काल्हेरचे कॅप्टन, आपण थोडं स्पीडली गेला. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. अर्थातच क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल तुम्हाला. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी संतोष मडवी. समोरच्या दिशेने दीपक मुकादम. बॉल उडवलाय ऑन साइडला, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. पहिली विकेट बंद्रा मारुती काल्हेर टीमसाठी. झेलच्या स्वरूपात दीपक मुकादम बॅक टू द डगआउट. द्या 10 धावा आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्याच बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी. संतोष मडवी या गोलंदाजाने पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. नवीन फलंदाज डीबी दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर. हा देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. दिनेश भोईरचा खेळ रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपण चांगला पाहिलाय आणि आज मात्र आपण 40+ क्रिकेट खेळत असताना त्याला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. राजनार बॉलपर्यंत पोहोचलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. प्रशांत मात्रेची कॉलिंग चांगली झाली होती आणि त्याच्या जोरावर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय, परंतु या वेळेस स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचलाय. एका ॲक्शनमध्ये बॉल उचलण्याचा प्रयत्न असफल. पुन्हा एकदा रिझल्ट सेम. 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल जोरदार अपील. पंच सहमत नाहीयेत. पायचीची अपील फेटाळली जाते त्या ठिकाणावरनं. आणि पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात. परंतु यावेळेस भाऊ पाटील सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. धावा धावफलकावर स्थिर आहेत. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल. या वेळेस दांडी गुल त्रिफलाचित फलंदाज बाद. डीबी बॅक टू द पॅव्हेलियन.
मडवीने संतोष मडवी म्हटलं की सातत्याने अचूक टप्पाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि ते चित्र पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये देखील नवीन फलंदाज परेश महाजन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 14 धावा धावफलकावर एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर अजून 2 षटका अर्थातच 13 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील संतोष मडवी शेवटचा बॉल घेऊन वळतोय आमच्या कॅमेरा स्टँडकडनं. या भल्याचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. बॅट कट होता आणि त्या कारणास्तव पंच सहमत नाही आहेत. नक्कीच जिद्द आज यशाचा मार्ग आहे आणि जिद्दीने क्रिकेट तुम्हाला दोन्ही या टीमच्या बाजूने पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 15 धावा. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक ज्या षटकामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स आणि सोबतच फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या 5. मात्र अजूनही या ठिकाणावरनं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉल काही करण्यासाठी टीम चिरोबा कोणकडे चेक. चला आपण स्वागत सन्मानकडे बोलूया. दयानंद दमाले आपले शुभ हस्ते आपण जगदीश म्हात्रे तुफान पिंपळाच्या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. त्यांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करूया. गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचा इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. जगदीश म्हात्रे याला इथे दयानंद दमाले यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. त्यानंतर शिवा म्हात्रे आहेत तुफान पिंपळास संघाचे संघनायक आणि शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास. शिवा म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करू. खासदार बाळामामा चषक 2025 ची पहिली रात्र स्वागत आणि सन्मान प्रत्येक खेळाडूचा आणि मान्यवराचा गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं खासदार बाळामामा चषक 2025च्या माध्यमातून केला जातोय. अतिशय चांगली स्पर्धा कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण बघतोय. सिनियर 40+ संघटनेची 26वी स्पर्धा आणि नाईट म्हटली तरी 34 स्पर्धा आहे आणि तिचा मान गुरुदत्त 40+ टीमनं मिळवलेला आहे. शिवा म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आमचे नितीन म्हात्रे आहेत वेलेगावचे एक कट्टर शिवसैनिक युवा नेतृत्व. नितीन म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. केस राहुल माली, कमलाकर माली, अविन माली, रंजित माली, मनोज केनी, अजय माली, किशोर माली, सँडी माली, संदीप ज्युनियर, सुनील माली, संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. धन्यवाद नितीन म्हात्रे. ओ टू संदेश. थँक्यू कालीराम केनी. ओव्हर नंबर 3चा खेळ आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिला बॉल वाईट त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरकलाय 23. यस 2 महत्त्वाच्या विकेट्स आणि त्यानंतर मैदानाच्या आतमधून परेश महाजन आपल्या टीमला सांगत असताना मैं हूं ना ठोकला त्याने एक षटकार. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील हा फटका देखील चांगला आहे परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. लॉंग लेग सीमारेषेलगत बॉल स्टॉप केला गेला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी आणि सिंगलसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 24. लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस.
मिथून तरेला आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. या वलेसा बॉल समोरच्या दिशेने तोडलंय, फोडलंय, सर्वांना मागे सोडलंय, बॉलला उडवलंय सीमारेषा पार. 6 षटकार. ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा होत्या आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये प्रहार करत असताना दोन्ही फलंदाज आपल्या टीमला सांगतायत सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी है. 3 नॉट 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाल्यात. एक एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून तर एक परेश महाजनच्या बॅटमधून. मिथून तरे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. मिथून तरेवर आक्रमण पाहायला मिळतंय आणि आवश्यकता देखील होती टीम चिरोबा कोनसाठी. या भले जोरदार अपील, यस इज गॉन. महत्वाची विकेट. एका मिसाईल प्रशांत म्हात्रे बॅक टू द डगआउट. मनामध्ये कोणत्या प्रकारचा डाऊट नाहीये. फलंदाजाला बाद घोषित केला गेला. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज महेश नाईक. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. या ठिकाणावर ना अपेक्षा तर भरपूर आहेत, त्या फुलफिल केल्या जातील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण समोर देखील एक तगडा संघ आहे. बंद्रा मारुती काल्हेर म्हटलं की एक मोठं नाव. दोन्ही टीमने नक्कीच हा हंगाम गाजवलाय. या बलेस देखील खोलवर टप्पाचा बॉल, ऑपरावीचा फटका, वाईड ऑफ मिड ऑफ. संतोष मडवी बॉल उचलताय त्या ठिकाणावर सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय आणि आता मात्र आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड मला सांगतायत धावा झाल्या आहेत 31. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात मिथून तरे या गोलंदाजाने. या भलेचा बॉल टॅप केलाय. शॉट थर्ड मानला. सिंगल मिळेल त्या ठिकाणावर ना आणि सिंगल सोबत स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवेल परेश महाजन. कारण ओव्हर नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि 3 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं षटक 5 धावांचं. अर्थातच पहिल्या 2 ओव्हरमध्ये वार झाला होता टीम बंद्रा मारुती काल्हेरच्या बाजूने, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये पलटवार टीम चिरोबा कोनच्या बाजूने. 32 धावा धावफलकावर. अर्थातच अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 12 ते 15 धावा जर आल्या ना तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासून नक्कीच फाईट करेल चिरोबा कोन संघ.
कारण चिरोबा कोनचा विचार केला तर गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि सोबतच टीम बंद्रा मारुती कालेरचा विचार केला तर फलंदाजी त्यांची ताकद आहे. योगेश, विनायक, राजन डी, राजन आर, सिक्सर किंग शैलेश, विजय, भरपूर चांगले चांगले फलंदाज आहेत टीम बंद्रा मारुती काल्हेरमध्ये देखील. आणि नक्कीच गरज पडल्यास अरविंद मडवी, दयावन भंडारी हे देखील फलंदाजी करू शकतात. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवर भंडारी. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने परेश महाजन. वाडा बॉल क्रिकेट मधील कॅन्सर त्रिफला उडवला त्या ठिकाणी. दांडी गोल परेश महाजनची महत्वाची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नानू मुकादम. नवीन फलंदाज नानू आल्या त्या ठिकाणावर ना. परंतु कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत बंदे में है दम नाम है आर्यन मुकादम उपस्थित आहे त्या ठिकाणी. दयावन भंडारी पुन्हा एकदा. पुढचा बॉल या भलेसा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात आणि बॉल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 चौकार. शेवटचा अंतिम षटक पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर चौकार आलाय. फलंदाज नानूच्या बाट मधून. यस दयावान भंडारी पुन्हा एकदा. या वेळेस देखील ऑन साइडला उडवलाय. बॉल मिडल ऑफ द बाट, आउट ऑफ द पार्क. षटकार. सहाव्या क्रमांकावरती नानूला पाठवलाय आणि 2 बॉल खेळत असताना ठोकला 1 चौकार 1 षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी. ते म्हणतात ना क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाहीये आणि तेच पाहायला मिळते या ठिकाणावरनं. कारण पहिल्या 2 षटकांचा वेल जी आपण पाहिली ना पूर्णपणे टीम बंद्रा मारुती काल्हेरच्या बाजूने होती. परंतु त्यानंतर 9 बॉलमध्ये 27 ठोकल्यात आतापर्यंत आणि यानंतर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 धावा झाल्या आहेत. आता मात्र धावा येत आहेत टीम चिरोबा कोनसाठी. षटकातील पुढचा बॉल दयावान भंडारी पुन्हा एकदा. या वेळेस देखील प्रहार ऑन साइडला काउ कॉर्नर रिझन मध्ये पहिल्या टप्प्यावर बॉल कलेक्ट केला गेलाय.
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर झालंय परंतु पंच सहमत नाहीयेत. अर्थातच 2 धावा कंप्लीट. स्क्वेअर लेग अंपायर सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाहीयेत. 2 धावा मिळतील त्या ठिकाणी आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. यस, हे आपण स्कोरबोर्ड पाहू शकता. 3 चौकार पाहायला मिळतात त्या ठिकाणी. 4 विकेट्स आणि 44 धावा. चांगल्या धावा येत आहेत त्या ठिकाणावरनं टीम चिरोबा कोहनसाठी. ज्या धावांची आवश्यकता होती अगदी धावफलक हलतं ठेवलं गेलंय. या वेळेस खोलवा टप्पाचा बॉल यष्टीरक्षकाच्या मागे कलेक्ट केला गेलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. मिळेल त्या ठिकाणी सिंगल. नक्कीच अगदी संघर्ष करत होता चिरोबा कोहन संघ आणि संघर्ष करत असताना मात्र संघर्षमय मोठे फटके देखील पाहायला मिळाले त्यानंतर. अर्थात संघर्षाच्या अंधारात तुमची हिंमत जी आहे ना ती कायम ठेवावी लागते. कारण सूर्य असो किंवा चंद्र असो दोघांनाही कालाचे ग्रहण सहन करावंच लागते. अगदी वेळ बदलली आहे. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. संपर्क हवत असं नाहीये. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धोका पत्करलाय त्या ठिकाणी कारण शेवटचा बॉल होता. मिळेल सिंगल आणि सोबतच रन आउटची विकेट. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 46 धावा झाल्या आहेत. 47 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय चिरोबा कोण टीमच्या बाजूने. टीम बंद्रा मारुती काल्हेरसाठी. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 46-47 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या 2 ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्या होत्या. पहिल्या ओव्हर राजन डीने 10 धावा खर्च केल्या होत्या. संतोष मडवे याने 2 गडी बाद करत 5 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतर ज्याच्याकडून अपेक्षा होती जास्त धावा बनवेल ते फलंदाज लवकर बाद झाले. परंतु नानू हा शेवटला आला आणि चांगल्या धावा बनून गेल्या. अर्थात तिसऱ्या ओव्हरमध्ये मिथुन तरे यांच्यावरती प्रतिहल्ला आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरला
दयावान भंडारी यांना मात्र 14 धावा खर्च कराव्या लागल्या. अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचं आव्हान या ठिकाणी बंदरामारुती काल्हेर संघासमोर ठेवलं गेलं आहे. आजच्या रजनीमध्ये पाहिलं तर पहिला सामना खेळला गेला होता, त्या सामन्यामध्ये 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 45च्या आतमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 2 सामने तर आपल्याला पाहायला मिळाले की 41, 37, 30 असे पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 46 धावा जवळून 47 धावांचं लक्ष्य. बेस वर्सेस बेस मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया 47 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील, येणारा काळ सांगून जाईल. परंतु गोलंदाजी धार ही आपल्याला चेरोबा कोण संघाची पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फलंदाजीची जी धार आहे बंदरामारुती काल्हेर संघाची तशी, आणि या दोघांमधील द्वंद्व युद्ध पाहण्यासाठी खूप मजा येईल, मात्र काही शंका नाही आहे. यस, या 2 टीम मध्ये आपण पाहिलं तर सरवली पाडा येथेही सामना रंगला होता. त्या ठिकाणी मात्र बंदरामारुती काल्हेर संघाला पराजित केलं होतं या संघाने. पाहूया नेट टू नेट, थेट टू थेट फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. 47 धावा जमा करायच्या आहेत, त्या कशा केल्या जातील पाहूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टाल्याच्या गजरामध्ये रवाना होत असताना पाहायला मिळते. योगेश आणि राजन डी माने डेंजरस, आणि योगेश म्हटलं तर छुपा रुस्तम आहे. कानामागून येतो तिखट होऊन जातोय. नेहमी आपण पाहतोय कोणाच्या नावाचा बोलबाला होत असेल तर त्याच्या पाठीमागे कोणाचा मोठा हात असेल तर योगेश. कारण ही जोडी जी आहे ना ती खूप चांगली खेळ करते, सुरुवात चांगली करून देते आणि बेफिकरमध्ये खेळ करतात हे दोन्ही फलंदाज. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं तर विनायक आहे, राजन आर आहे, त्याच्यानंतर शैलेश आहे. त्याच्यामुळे जो खेळ या 2 फलंदाजा होतोय तो पाहण्यासारखा होतोय. परंतु आता इथं कडी परीक्षा राहील, कडी मेहनत राहील या 2 फलंदाजाची. कारण जवळ आपण पाहिलं 12च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला बिग हिट मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळण्यासाठी खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. का अशा वेळेस हवा थांबलेली असते, थंड वातावरण असतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला जास्त ताकद फोर्स लावावी लागते. ती ताकद फोर्स लावावी लागेल. पण या दोन्ही संघासाठी नेहमी असं म्हटलं जातं ना की ज्या पक्षाच्या पंखामध्ये जिद्दीचं बल भरलेलं आहे त्या उंच आकाशामध्ये उडण्यासाठी घाबरत नाहीये. त्या ताकदी तोला मोलाचे हे 2 संघ. गेम ऑन, खेळायला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती फटका बसला गेला आहे. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवरती बिग सफलता हासिल केली जाते. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. ज्या फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहिलं की जास्त घवघवीत नाव देण्यात आलं आणि त्यांना जणू काही नजर लागली. राजन डी पहिल्या चेंडूवरती खाता न खोलता बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. पाहूया राजन डी येतोय आणि त्यानंतर राजन आर येतोय. आर माने रॉक. पाहूया रॉक प्रमाणे फलंदाजी करेल का, डावाला सावरेल का हे पाहण्यासारखं राहील. कारण जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलं जाते तेव्हा मानसिक दबाव प्रेशर निश्चित असतोय फलंदाजांवरती. तर ते झालं गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते. ती सुरुवात राजन आर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. परंतु सुरुवात चांगली केलेली आहे प्रशांत मात्रे यांनी. कारण आपण म्हणतो ना सुरुवात जेव्हा चांगली असेल ते येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतो. परंतु क्रिकेट आहे मित्र, काय घडेल सांगू शकत नाही आहे. सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. पाहूया पुन्हा एकदा खेळायला या ठिकाणी होते सुरुवात. स्ट्राईकला राजन आर या फलंदाजाला आपण पाहतोय. 47 धावांचं लक्ष्य यावेळेस हलक्या हाताने आपण पाहतोय खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतली जाते कारण अतिशय वेगाने चेंडू हाताला गेला होता आणि आपण पाहतोय एका धावेने स्वतःच्या संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. योगेश मागील मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली होती. बॅक टू बॅक 5 चौकार त्याच्या बॅटमधून इथे मात्र पाहायला मिळाले होते. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी प्रशांत मात्रे मात्र फिल्डिंग सजावट करत असताना टर्न होते, सरसावते गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न घातक होतोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. हा एक मोठा झटका मी तर म्हणेन. सलामीची जोडी स्वस्तामध्ये परत असताना पाहायला मिळते, जिथं धावा बनवायच्या अधिक आणि फलंदाज मात्र कमी धावांवरती बाद झाले 2. राजन डी आणि योगेश. आता कुठेतरी चिंतेचं वातावरण निश्चित संचारलं असेल बंदरावरती काल्हेर संघाच्या या गोटामध्ये. पाहूया काय घडते. इथं मात्र अधिक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रशांत आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे आणि सर्वाधिक चांगलं कामगिरी करण्याचं धाडस मानस नेहमी बाळगत असतात आणि 100% देण्याचा जो प्रयत्न असतोय तो नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेट खेळत असतानाही एकता मिसाईल म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आज खऱ्या अर्थाने तोप दाखतोय, मिसाईल टाकतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना मात्र ते काही समजत नाही आहे. 2 फलंदाज राजन डी आणि योगेश हे बाद होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया संतोष या ठिकाणी उडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी काय घडते. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. क्या बात आहे. लक फॅक्टरी चेरबा कोण संघाच्या बाजूने पाहायला मिळते. या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय आणि यस फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. तिसरी धाव घेताना या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. कारण आपण पाहतोय की ही धाव घेणं गरजेचं होतं का, योग्य होतं का हेही तपासलं जाईल, मनाला प्रश्न विचारला जाईल. कारण सुरुवातीच्या 2 मोठे झटके आपल्याला पाहायला मिळाले होते. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं ना की माठाला जर छोटासा छिद्र पडला की माठ खाली व्हायला वेळ लागत नाहीये. आपण पाहतोय पहिला छिद्र पहिल्याच चेंडूवरती, त्यानंतर सिंगल कंप्लीट झाले, त्यानंतर दुसरा छिद्र आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. त्या ऑल इज वेल होतं तरीही तिसरी धाव घेण्याचा मानस धरला गेला आणि फलंदाज संतोष या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये झाले बाद. यस या ठिकाणी शेवटी आपण पाहतोय की दयावान भंडारीला फलंदाजी मिळाली. पाहूया काय करतील या वेळेस. बराच काळ फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा गाजवलेला आहे, परंतु आता टीम पॅक झालेली आहे, कमी संधी मिळते फलंदाजीची. परंतु या ठिकाणी पाहूया संधी मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाईल का हेही तपासलं जाईल. चेरबा कोण संघाच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये पंढरी भोईर यांना संधी मिळाली होती गोलंदाजीची आणि त्याच्यामध्ये संधीचं सोनं केलं होतं. पाहूया या ठिकाणी भंडारी काय करतील. या वेळेस क्रॉस बॅटने शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. म्हणजेच आपण पाहू शकता आतापर्यंत फक्त धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी बंदरावरती काल्हेर संघाची पाहायला मिळते. जिथे मात्र मोठे फटके खेळून जर धावा येत नसतील ना तर सिंगल डबलने खेळ करायचा असतो आणि तो मात्र इथं पाहायला मिळत नाही आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू काय येत नाही आहे आणि इथं मात्र पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस यस अंपायर फलंदाज बाद. यस बाद होतोय.
या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 2 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. एकंदरीत या ओव्हरमध्ये 4 फलंदाज बाद झाले आणि 4 धावा फक्त खर्च करताना पाहायला मिळतंय. प्रशांत म्हात्रे या 4 रजनीमधील सर्वात चांगला षटक हाताळण्याचा हा मान त्यांना जातोय, कारण एक कुशल मुवमेंटची मॅच आणि त्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल हाताळताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रशांत म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होतोय. शैलेश धावसंख्या धावफलकावरती 4. पाहूया गोलंदाज होते टन. या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजवेष्टू सोडून जाणारा हा वाईट बॉलचा इशारा येतोय. पंच भाऊ पाटील आज शांत आहेत. काय पता वहिनीची घरी कटकट झाली की काय माहिती नाही, परंतु मैदानामध्ये आज शांत आहेत, एन्जॉय करत नाहीत. जवळजवळ 12 ते 15 हजार रुपये जमा झालेले आहेत डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमधून. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खाली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा या ठिकाणी हा न करता करता या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. 47 धावांचं लक्ष्य म्हणजे 7 जमा झाल्या, अजून 40 धावाची गरज आहे. धावा तेवढ्याच्या माग नाहीत, परंतु फलंदाज 4 बाद झालेला आहेत. आता मात्र राजन आर आणि शैलेशांना डावाला आवरावा लागेल. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, लेट कट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय डीप मध्ये आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज राजन आर स्लिप झाला. पाहूया धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 8. आपण पाहिलं तर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याच्याकडे पाहता पाहता बघत राहिले होते आणि स्लिप झाले आणि मैदानाच्या मधोमध बरोबर पडले होते, परंतु धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 8 या अंकावरती. आता मात्र आपण पाहतोय शैलेश येतोय स्ट्रायकर एंडला. पंच चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे, अल्टी पलटी केला जातोय. चेंडू मात्र सीमा रेषा जवळ जवळ जाता जाता पार होतोय. सीमा पार, चौकार. चार धावेने आपण पाहतोय धावसंख्या 12 अंकावरती
जाऊन पोहोचते. 47 धावांचं लक्ष्य आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होत्या, परंतु ज्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या कुठेतरी डोकेदुखी ठरत असताना हे बंदरामूर्ती काल्हेर संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. वार पलटवार क्रिकेटचा हा खेळ पाहायला मिळतोय. पाहूया दुसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित पाहायला मिळतंय. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय. पाहूया गॅप मध्ये चेंडू जाईल का, परंतु क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण अफलातून वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. असं वाटलं होतं चेंडू गॅप मध्ये जाईल, परंतु अचानक फ्रेम मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश भोईर सर्व काही अर्पण करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हे चांगला एफर्ट, चांगला ट्राय केला गेला आणि चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही विजयाचं समीकरण 33 धावांचं शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 33 धावा. या 2 चेंडूवरती किती धावा येतील हेही पाहण्यासारखं राहील. गोलंदाज पाहूया. या वेळेस ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय राजन आर बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. क्या बात आहे. आता मात्र मारता क्या न करता स्वतः संघ नाईक मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता दोईधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालवली जाईल. धावसंख्या पाहतोय आपण 15 या अंकावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. धावा तेवढ्या माग नाही, परंतु रात्रीचं क्रिकेट आहे त्यावेळेस 10ची सरासरी ही भरपूर असते आणि आता मात्र जवळजवळ आपण जर पाहायला गेलं ना तर 12ची सरासरी, 13ची सरासरी, 15ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या 15 धावा रात्रीच्या मॅचमध्ये कंप्लीट करायच्या तर ते कुठेतरी कठीण परिस्थिती असते. क्रिकेट आहे, काही एक घडू शकतोय. पहिल्या मॅचमध्ये जो 61 धावांचं लक्ष ठेवलं होतं सोनादेवी टेमघर संघाने, त्यानंतर मात्र त्या धावा 50+ आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीत. 40, 45, 30, 32 अशा धावा पाहायला मिळाल्या आहेत. या ठिकाणी 47 आहेत चेससाठी. पडी चेंडू या वेळेस मात्र फटका फसला गेला आहे आणि या ठिकाणी प्राइज विकेट, एक महत्वाचा गडी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू होता, खालून खेळणं गरजेचं होतं, परंतु धावांचा जो आलेख आहे तो कुठेतरी मोठा होत चालला होता आणि त्याला कुठेतरी कमी करण्याचं काम पाहायला मिळालं, परंतु तो फसला गेला. विनायक मात्र खाताही खोलू शकला नाही आहे आणि बाद होऊन तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळत आहेत. +40 क्रिकेट आहे मित्र. कधी कुठला संघ कितव्या धावसंख्येवरती गारद होईल हे सांगता येत नाही आहे. या हंगामामध्ये आपण पाहिलं ज्याने खरोखरच खूप चांगली कामगिरी केलेली आहे असा संघ आपण पाहिला तर जय बजरंग कारिवली. रात्री आपण जर पाहिलं तर अवघ्या 17 धावांवरती थांबला होता आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विक्रम स्पोर्ट या संघाने विक्रमी खेळ करत त्या चषकावरती नाव कोरलं होतं. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या अंगामध्ये नंबर 1 वरती रँक करतोय बंदरामूर्ती काल्हेर, परंतु चेहरेबा कोण संघासमोर कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये अडकले गेला आहे. जब तक सास है तब तक आस है आणि बंदरामूर्ती काल्हेर संघाची सास म्हटलं, श्वासन श्वास म्हटलं तर शैलेश मात्र आहे अजून तल धरून
सर्व काही दारोमदार त्याच्या खांद्यावरती असेल इथून आपल्या संघाला विजय संपादन करून देण्यासाठी. आणि एक ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. पाहूया ती हिंमत धाडस दाखवेल का. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस शॉर्ट पेच डिलिव्हरी टाकली होती परंतु आपण पाहतोय उजव्या एसटी सोडून जातोय दिनेश. गोलंदाजी मार्कवरती व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि कित्येक वेळा हे कारनामे केले गेले आहेत. सलग आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रमी त्याच्या नावे आहे आणि बॅक टू बॅक आपण पाहतोय षटकार हॅट्रिक कंप्लीट करण्याचाही विक्रम त्यांच्या नावे आहे. पाहूया इथं काय घडतंय. यावेळेस अतिशय वेगाने आणि ताकदीने बॅट फिरवली होती परंतु बॅट फिरण्या अगोदर या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूही निघून गेला होता. व्हाईट बॉल आहे या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 व्हाईट बॉल. अवंतर दावेचा भरणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया पलटवार होईल का. यावेळेस शॉर्ट पेच डिलिव्हरी चेंडूला मात्र टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होत आहे आणि हा ना मध्ये या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मोठा फटका ज्या वेळेस तुम्हाला येत नाहीत ना त्यावेळेस सिंगल डबल तरी धाव येणं गरजेचं आहे जेणेकरून धावफलक पुढे सरकत राहील. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 19 अंकावरती. अजूनही 28 धावेची गरज आहे. 11 मध्ये 28. क्या बात आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. काय घडतं पाहूया. मिस टाइम झाला गेला आणि या ठिकाणी चेंडूला मात्र स्टॉप केला गेला. चांगला ट्राय, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रयत्न खूप चांगला होता परंतु या ठिकाणी झेल घेणंही तेवढंच महत्त्वाचं होतं कारण अतिशय कुशल मोमेंटची मॅच मित्र आहे ना. अशा वेळेस तुमचा संघही तेवढा ताकदीतोलामोलाचा आहे आणि ही चुकी निश्चितच अंतिम क्षणामध्ये कुठेतरी महागात पडेल कारण झेल सुटतोय कुणाचा तर शैलेश याचा. शैलेश मात्रे आपण पाहतोय सिक्सर किंग म्हणून संबोधला जातोय. आज त्या खेळीची गरज आहे. गोलंदाजीमध्ये धार ही त्याचीच पाहायला मिळते. पाहूया दिनेश भोईर टर्न होतोय. यावेळेस बॅटची आतील कडा आपण पाहतोय. शॉट फायलिंगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. धावा बनत नाहीत. धावा बनवण्याचा भरपूर प्रयत्न प्रयास ताकदीने केला जातोय परंतु त्या धावा काही या ठिकाणी बनत नाहीत. गोलंदाजीची धार मात्र चांगली पाहायला मिळते. 2 गोलंदाजांनी आपण पाहिलं तर 15 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय या ओव्हरमध्ये थोड्याफार धावा बनल्या गेल्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की वाईटच्या 2 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 7 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. पुढे चेंडू यावेळेस स्लाइस केलं गेलं आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील यात मात्र काही शंका नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा म्हणजे जशाच तसं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून नानू यांची जी खेळी होती ना षटकार आणि चौकार तीच डोकेदुखी ठरेल. खास करून बंदरावरती काल्हेर संघाची एक टर्निंग पॉइंट आणि मॅच विनिंग ती खेळी पाहायला मिळते नानू यांची. पाहूया अजूनही सामना संपलेला नाही आहे. यावेळेस चांगला फटका आहे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते 25 या अंकावरती. अजूनही आपण पाहतोय की 22 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 7 म्हणजे हा चेंडू जो आहे ना तो खूप महत्त्वपूर्वक आहे. इथं जर एखादा मोठा फटका येतोय तर सामना बॅलेन्सिंग राहील आणि सिंगल डबल जर आली तर जी मजबूत स्थिती निर्माण केली गेली आहे चेरोबा कोण संघाने ती अधिक मजबूत होईल. पाहूया आता स्ट्राईक वरती सुद्धा शैलेश आहे. बंदरावरती काल्हेर संघाचा हार्ट दिल ज्याला म्हटलं जातं. पाहूया जोराचा धक्का दिला जाईल का. आणि यावेळेस आपण पाहतोय की चांगला चेंडू हाताला जातोय. चेंडू थर्डमॅनच्या रिझनला ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव जमा होते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 26.
म्हणजे आता 21 धावेची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ. क्या बात आहे. आतापर्यंत बरोबर बांधून ठेवलं गेलं आहे बंदरामारुती काल्हेर संघाच्या फलंदाजांना. एक चांगली स्पर्धा मित्र पाहायला मिळते या हंगामातील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून 4थी नाईट स्पर्धा गुरुदत्त मानकोली 40+ आयोजित खासदार बाल्यामामा चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. कमी वेळ मिळाला होता. खास करून आपण पाहतोय ही स्पर्धा होते की नाही होते ही शंका त्या टीमला होती. कारण हा ग्राउंड एवढा प्रचलित आहे की या ठिकाणी स्पर्धेला वेळ मिळत नव्हती. जिथून हंगामाला सुरुवात झाली दिवाळी अगोदरपासून एकही दिवस या ठिकाणी मात्र खाली पाहायला मिळालं नाही आहे. या ग्राउंडची खासियत आहे. ऐतिहासिक क्रीडानगरी बनत चाललेले आहे. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोली. आपण पाहिलं तर भिवंडीसाठी सुगीचे दिवस दाखवणारे अर्थात सर्वांचं स्वप्न चॅलेंज ग्राउंड की तिथे मला खेळण्याची संधी मिळाली म्हणजे माझं सार्थक होईल. तशीच परिस्थिती आज आपण पाहतोय की श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी मानकोलीमध्ये मला मॅच खेळायला कधी मिळेल आणि तीही नाईटची. हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी ही नाईट स्पर्धा गुरुदत्त मानकोली 40+ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परेश क्या बात आहे. पाहूया एक चांगला गोलंदाज फ्लायटेड डिलिव्हरी हाताळण्यासाठी माहिर आणि त्याच्यामध्ये कित्येक फलंदाज फसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र फसला आहे. अधिक उंच लांबी काय गाठता आली नाही आहे आणि या ठिकाणी झेल मात्र सुटला जाते. प्रशांत मात्रे यांच्या माध्यमातून ट्राय चांगला केला होता परंतु झेल काही कन्वर्ट करता आले नाही आहे. 2 धावा मिळत आहेत. आता धावा किती झाल्या याला तेवढंच महत्त्व उरलं नाही आहे. धावा किती हव्या आहेत याला भरपूर महत्त्व उरलं आहे. 19 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि समोर आहे शैलेश. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि यावेळेस उडवलाय. हा चेंडू जाईल गोलीच्या वेगाने सीमा पार. षटकार. एका फटक्याने मॅचला मात्र जवळ आणलेला आहे आणि चेरोबा कोण संघाला विचार करण्यास भाग पाडला आहे. कारण षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळाला आणि आता विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. 4-13चं इक्वेशन. जब तक शैलेश है तब तक एक आस आहे पॉसिबल आहे. तर पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. भाऊ पाटील आज नाराज आहेत वाटतं. शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आहे. रात्रंदिवस काम चालू आहे. दिवसा आपण खाटकूट करायचं रात्री मॅची करायची. आता कसं काय ती एनर्जी राहील. हरकत नाही आहे. अल्पेश गायकवाड यांच्याकडून तुम्हाला हेल्थ दिलं जाईल. यावेळेस उडवला. आता मात्र पुन्हा एकदा फसला गेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. काय घडतंय अंदाज तर बांधता आला नाही आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलं जाते आणि वारंवार जीवनदान दिलं जाते आणि अशा रीतीने आपण पाहतोय याच ओव्हरमध्ये दुसरी वेल या ठिकाणी आपण पाहतोय जीवनदान मिळला जातोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 36 आहे. 47 धावांची आवश्यकता म्हणजे आता विजयाचं समीकरण जे आहे ते 11 धावांचं उरलं गेलं आहे. 3-11 2 लागले तर बंदरामारुती काल्हेर उत्साह साजरा करेल आणि जर हा विकेट मिळाला तर आनंदाचं वातावरण. चेरोबा कोण संघामध्ये गोलंदाज टर्न होतोय. स्लोचा मारा ठेवला होता आणि आगल्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू मात्र लागला गेला आहे बॅटला. क्या बात आहे. लक फॅक्टर म्हणावं की काय. यस. कारण आपण पाहतोय की बॅट्समनची ऍक्शन पूर्ण झाली. बॅट फिरली गेली तेव्हा मात्र चेंडूला बॅट टच झाली आणि या 2 धावा आलेल्या आहेत. 9 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. आता मात्र डावाचं समीकरण या ठिकाणी चेंज होताना पाहायला मिळतंय. परेश एक चांगला गोलंदाज आहे
परंतु त्याच्या विरोधात या ठिकाणी धावा बनल्या गेल्यात. आतापर्यंत 12 या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा आलेल्या आहेत. 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. चेसिंग इज अ कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 2 बाउंड्री असणं गरजेचंच आहे. पाहूया आता दयावान भंडारी येतोय. पाणी तो बहाना आहे, कुछ तो कहना है. आता काय कानमंत्र देऊन जातील हे पाहूया. मी म्हटलं होतं ना की नानू यांनी ज्या षटकार चौकार लगावून धावा जमा केल्या होत्या त्या धावा या ठिकाणी डोकेदुखी ठरत असताना पाहायला मिळत आहेत. 9 धावांची गरज, 2 चेंडूंचा खेळ. एका बाजूला परेश महाजन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शैलेश म्हात्रे. बिग फाईट दोघांमध्ये. जरी 22 खेळाडू असतील त्या 22 खेळाडूमधील या दोघांमधील द्वंद्व युद्ध आता मात्र शेवटच्या क्षणाला. 2 चेंडू 9 धावांची गरज. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. गोलंदाज टणवतोय, यावेळेस सोडवलाय हेलिकॉप्टर आणि हा चेंडू मात्र सीमा पार. षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी परेश महाजन कित्येक फलंदाजांना घाम फोडताना पाहायला मिळते, परंतु आज मात्र शैलेश म्हात्रे याने परेश महाजन यांना घाम फोडलेला आहे. आता त्याच्या समवेत जत्रा वाढलेली आहे कानमंत्रण देण्यासाठी. पाहूया शेवटचा चेंडू. 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी तुम्हाला 3 धावा कंप्लीट कराव्याच लागतीलच कंप्लीट कराव्या. पाहूया या ठिकाणी आता मात्र फील्ड प्लेस कसं सजवलं जाईल. 2 धावा वाचवण्यासाठी, 3 धावा वाचवण्यासाठी की बाउंड्री वाचवण्यासाठी. आता संघनायकाची ही एक कसोटी आहे. टर्निंग पॉइंट म्हटलं जातोय की जो आपण पाहतोय शॉट कंप्लीट झाला त्यानंतर बॅटला चेंडू चाटून गेला आणि तिथनं मात्र मॅचमध्ये इंटर होण्याची संधी नामी चालून आली. खास करून आपण पाहतोय आणि बंदरामध्ये काल्हेर संघ जेव्हा त्यांच्या हाताला जर काही लागतंय त्यावेळेस मात्र आतमध्ये घुसण्यास वेळ विलंब लावत नाही आहे. आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. क्या बात आहे. सामना अधिक रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गणपती बाप्पा क्या बात आहे. पाहूया जोरदार टाळ्याने स्वागत करूया चेंडूचं. कुणाच्या टीम मध्ये उत्साहाचा आनंदाचं वातावरण निर्माण करेल. गोलंदाज टर्न होतय यावेळेस मात्र. क्या बात आहे. फ्लॅट डिलिव्हरी मध्ये फसवलं गेलं शैलेश म्हात्रे यांना आणि चुरशीच्या लढतीमध्ये चेरबा कोण संघाने मात्र विजय संपादन केलं गेलं आहे. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक बंदरावरती काल्हेर. धन्यवाद मनोज ठाकरे, संदेश वखारे. अगदी 3ऱ्या फेरीमध्ये काय धूमधडाक्यात प्रवेश केलेला आहे. चेरोबा 40+ कोण संघानं षटकार किंग शैलेश म्हात्रेला शेवटचा चेंडू बीट करून परेश म्हात्रेनं आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन आणि हारलेले संघाचे देखील आपण कौतुक करूया. बेस्ट ऑफ लक पंढरी भोईर ऑल टीम. चेरोबा 40+ कोण आणि हार्ड लक टफ लक दया भंडारी, विनायक पाटील, राजन डी, राजन आर, प्रशांत म्हात्रे ठरले ते सामन्याचे सामनावीर. या आपण आणि दोन्ही संघनायक आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि ग्रुप ए चा क्वार्टर फायनल चा आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. मातोश्री 40+ साविंद्रा आणि चेरोबा 40+ कोण.
लगेच आपण नाणेफेकी देखील कंप्लीट करणार आहोत. चला प्रशांत म्हात्रे